मायटोसिस शिकताना आधी आपल्याला काही संकल्पना स्पष्ट करून घ्याव्या लागतील. तर मायटोसिस शिकताना आपण पहिल्यांदा पाहूयात की सेलचे किती प्रकार असतात. तर सेलचे दोन प्रकार असतात, हॅप्लॉइड सेल आणि डिप्लॉइड सेल. हॅप्लॉइड सेल म्हणजे काय, तर सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम. म्हणजे या सेलमध्ये सिंगल सेट ऑफ क्रोमोझोमचा जो सेट असणार आहे तो एकच असणार आहे. आता ह्या सेलमध्ये ही सेल आहे आणि हा न्यूक्लियस आहे आणि त्याच्यामध्ये एकच सिंगल सेट क्रोमोझोम आहे. तर डिप्लॉइड सेलमध्ये 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स असतात, म्हणजे क्रोमोझोमचे 2 सेट असतात. याला क्रोमोझोम म्हटलं जातं. डिप्लॉइड सेल हा 2n या अक्षराने दर्शवला जातो, तर हॅप्लॉइड सेल हा n अक्षराने दर्शवला जातो. आता या हॅप्लॉइड सेलमधला प्लॉइड म्हणजे काय, तर हा प्लॉइड जो असतो तो आपल्याला त्या सेलमध्ये असलेल्या क्रोमोझोमची संख्या दाखवतो. म्हणजे हॅप्लॉइड सेल आणि डिप्लॉइड सेल या डबल असतात, तर यात हाफ असतात. क्रोमोझोमची संख्या ह्यात हाफ असते, तर यामध्ये डबल असते. ही एक सेल आहे. सेलमध्ये हे जे स्ट्रक्चर आहे त्याला सेंट्रिओल म्हटलं जातं. सेंट्रिओलचं काम काय असतं, तर हे जे क्रोमॅटिन फायबर्स आहेत, जेव्हा त्याचा क्रोमोझोम तयार होईल त्या क्रोमोझोमला सेलच्या मध्यभागी आणायचं काम हा सेंट्रिओल करतो. सेंटरला आणायचं काम करत असल्यामुळे त्याचं नाव आहे सेंट्रिओल. हे न्यूक्लियस आहे आणि त्यामध्ये हे क्रोमॅटिन आहे. तर तुम्ही आता क्रोमॅटिन, क्रोमोझोम आणि क्रोमॅटिनमध्ये कन्फ्यूज होऊ नका. हे क्रोमॅटिन काय असतं, जेव्हा सेल कुठलीही प्रोसेस करत नसते, म्हणजे सेल डिव्हिजन होत नसते, त्यावेळेस हा जो क्रोमॅटिन आहे, म्हणजे जी आपल्या शरीरात क्रोमोझोम्स असतात ते क्रोमोझोम हे असे क्रोमॅटिन फॉर्म करतात. म्हणजे काय, तर एक गुंतागुंतीचं नेटवर्क तयार करतात. पण जेव्हा त्याला सेल डिव्हिजन करायची असते त्यावेळेस असंच गुंतागुंतीचं स्ट्रक्चर ठेवल्यावर आपल्याला सेल डिव्हिजन करता येत नाही. तर त्या क्रोमॅटिनचं या क्रोमोझोममध्ये कन्व्हर्जन केलं जातं. तर याचं कंडेन्सेशन होतं. कंडेन्सेशन झाल्यावरती असे अनेक क्रोमोझोम्स तयार होतात. म्हणजे एकच क्रोमोझोम तयार होत नाही, तर बरेच असे क्रोमोझोम्स तयार होतात. तर हे जे क्रोमोझोम्स आहेत ते एका जागी ठेवण्यासाठी हे मध्ये सेंट्रोमियर असतो. ही सेंट्रोमियर म्हणजे जसं की गाठ मारल्यासारखं हे एक स्ट्रक्चर असतं, त्याला सेंट्रोमियर म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला सेल डिव्हिजनच्या पुढे प्रोसेस करत असताना 2 सेलमध्ये डिव्हाइड होत असताना हा अख्खा क्रोमोझोम जो आहे त्याला मधून त्याचा आपण जर कट केला तर त्याचे 2 तुकडे होतात आणि सिस्टर क्रोमॅटिड्स तयार होतात. तर क्रोमोझोम्स, क्रोमॅटिड आणि क्रोमॅटिन हे वेगवेगळे स्ट्रक्चर आहे. जेव्हा सेल काहीच काम करत नसते त्यावेळेस न्यूक्लियसमध्ये जे क्रोमोझोम्स असतात ते अस्ताव्यस्त स्वरूपात असतात, तेव्हा त्यांना क्रोमॅटिन म्हणायचं. जेव्हा सेल डिव्हिजन व्हायला स्टार्ट होते आणि या क्रोमॅटिनचं कंडेन्सेशन होऊन क्रोमोझोम तयार होतो आणि जेव्हा सेल डिव्हाइड होत असते त्यावेळेस हा क्रोमोझोम मधून कट केला जातो आणि त्याचे 2 सिस्टर क्रोमॅटिड्स केले जातात आणि एक सिस्टर क्रोमॅटिड एका सेलमध्ये जातो तर दुसरा दुसऱ्या सेलमध्ये जातो. तर आता आणखीन आपण पुढे सेल डिव्हिजन पाहूया. मायटोसिसच्या मेन प्रोसेसकडे वळूया. तर मायटोसिस ही प्रोसेस 2 भागांमध्ये विभागली आहे. पहिली प्रोसेस जी आहे त्याला कॅरिओकायनेसिस म्हणतात, तर दुसरी आहे त्याला सायटोकायनेसिस म्हणतात. तर कॅरिओकायनेसिसमध्ये न्यूक्लियर डिव्हिजन होते, म्हणजे फक्त न्यूक्लियस डिव्हाइड होतो. तर सायटोकायनेसिसमध्ये पूर्ण सेल डिवाइड होते किंवा सायटोप्लाझम डिवाइड होतो. तर कॅरिओ म्हणजे काय, कॅरिओ म्हणजे काय तर कॅरिऑन, न्यूक्लियस, आणि सायटो म्हणजे तुम्ही सेल किंवा सायटोप्लाझम असंही म्हणू शकता, आणि कायनेसिस म्हणजे डिव्हिजन. म्हणजे न्यूक्लियर डिव्हिजन म्हणजे कॅरिओकायनेसिस आणि सेल डिव्हिजन म्हणजे सायटोकायनेसिस. तर कॅरिओकायनेसिसमध्ये काय होतं, ही सेल आहे, सेलमध्ये न्यूक्लियस आहे, ही सेलमधला न्यूक्लियस फक्त डिवाइड होतं. तर तुम्ही बघताय कुठेही सेल डिव्हाइड झालेली नाही, म्हणजे एका सेलचे 2 सेल तयार झाले नाही, फक्त न्यूक्लियस हा डिव्हाइड होत आहे आणि इथे न्यूक्लियस पूर्णतः डिव्हाइड झालाय. आता इथे कॅरिओकायनेसिसची प्रोसेस संपते, तर याच्या पुढे सायटोकायनेसिसची प्रोसेस चालू होते. त्यामध्ये हे आपण बघितलं ही याच्या पुढची ही प्रोसेस आहे. यात काय होतं तर 2 सेल तयार होतात. हा सायटोप्लाझम इथून डिव्हाइड होतो आणि 2 सेल तयार होतो. तर मायटोसिस ही प्रक्रिया कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस या 2 विभागांमध्ये विभागलेली आहे. तर कॅरिओकायनेसिस पुढे आणखीन 4 प्रकारात विभागली आहेत. आता आपण ते पाहूयात. कॅरिओकायनेसिस हे 4
प्रकारात विभागले गेलेले आहे. तर पहिली प्रोसेस जी कॅरिओकायनेसिसमध्ये होणार त्याला प्रोफेज म्हणायचं. प्रो म्हणजे प्रथम, पहिली फेज. मेटाफेज म्हणजे काय, तर या फेजमध्ये जे मघाशी मी सांगितलं, जे सेंट्रिओलचं काम आहे की जे क्रोमोझोम्स आहेत ते मध्यभागी आणायचं काम ह्या मेटाफेजमध्ये केलं जातं, मिडल साईडला आणलं जातं. ॲनाफेजमध्ये काय केलं जातं तर ते क्रोमोझोम्स दोन्ही ओढले जातात एकमेकांच्या विरुद्ध दिशेने. आणि टीलो म्हणजे शेवटची फेज. टीलो म्हणजे शेवटची फेज आहे ही. यामध्ये मघाप्रमाणे दाखवल्याप्रमाणे हे टीलोफेजमध्ये न्यूक्लियस हा डिवाइड होत असतो. वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द प्रोफेज which is the first phase of karyokinesis in mitosis. So prophase means what? Prophase means first phase. Pro means first. In this phase, let's see what happens. आता तुम्ही इथे बघताय ही एक सेल आहे. ही जी सेल जी काढलेली आहे मी ती रेस्टिंग फेजमधली आहे, म्हणजे बिफोर सेल डिव्हिजन. जेव्हा सेल डिवाइड व्हायला सुरुवात झालेली नसते तेव्हा ही सेल अशी दिसत असते. यामध्ये आपल्याला एकच सेंट्रिओल दिसतोय, न्यूक्लिअर मेम्ब्रेन व्यवस्थित दिसते. हा जो आहे तो न्यूक्लिओलस आहे. हा न्यूक्लिओलस सुद्धा आपल्याला व्यवस्थित दिसतोय आणि हे क्रोमॅटिन नेटवर्क दिसते, गुंतागुंतीचं स्ट्रक्चर दिसते. तर ही जी सेल आहे ही प्रोफेजमधली सेल आहे. या सेलमध्ये काय होतंय तर तुम्हाला डिफरन्स दिसतोय की सेंट्रिओल हा ड्युप्लिकेट झालाय. 2 सेंट्रिओल्स दिसत आहेत. हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आपल्याला स्पष्ट दिसत नाही, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिझॉल्व्ह झालेलं दिसतंय. क्रोमॅटिनचं कंडेन्सेशन होऊन वेगवेगळे क्रोमोझोम्स तयार झालेले आहेत आणि यामध्ये न्यूक्लिओलस आहे पण यामध्ये न्यूक्लिओलस नाही. तर आपल्याला प्रोफेजमध्ये हेच पाहायचंय की कुठल्या कुठल्या प्रोसेसेस स्टार्ट होतात. तर प्रोफेजमध्ये कंडेन्सेशन ऑफ थ्रेड लाईक क्रोमोझोम स्टार्ट्स. म्हणजे काय तर हे थ्रेड लाईक क्रोमोझोम्स आहेत, यांचं कंडेन्सेशन होऊन क्रोमोझोम होतं. तर पुन्हा आणखीन काय होतं, thus they starts appear with sister chromatid pairs. यांच्या हे पेयर्स आपल्याला दिसत आहेत. सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे हे 2 क्रोमॅटिड्स एकत्र येऊन एक क्रोमोझोम तयार झालाय आणि मध्ये त्यांच्या सेंट्रोमियरने गाठ बांधलेली आहे. सेंट्रिओल duplicates and each centriole moves to opposite poles of cells. म्हणजे काय तर इथं एकच सेंट्रिओल दिसतोय, त्याचं ड्युप्लिकेशन झालंय आणि हे सेंट्रिओल्स अपोजिट पोल्सला, म्हणजे हा सेंट्रिओल या पोलला जाणार आणि हा सेंट्रिओल या पोलला जाणार, म्हणजे हे अपोजिट पोल्सला मूव्ह होणार आहेत. आणखीन काय होणार तर ॲट एंड ऑफ द प्रोफेज न्यूक्लिओलस स्टार्ट डिसअपियर्स. म्हणजे हा जो न्यूक्लिओलस आहे जो प्रोफेजच्या एंडला तो डिसअपियर होणार आहे, म्हणजे तो ह्या सेलमध्ये दिसणार नाही आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन सुद्धा गायब झालेलं असणार आहे. तर हे सेंट्रिओल्स जे आहेत ते खूप महत्त्वाचं काम करतात सेल डिव्हिजनमध्ये आणि आपल्याला 2 सेल्स तयार करायचे आहेत तर आपल्याला 2 सेंट्रिओलची गरज आहे. त्यामुळे इथे त्याचं ड्युप्लिकेशन झालेलं आहे आणि ते वेगवेगळ्या पोल्सला जाणार आहेत. आणि आता पुढे काय होतंय, आता ह्या फेज नंतर येणार आहे मेटाफेजमध्ये मी मघाशी सांगितल्याप्रमाणे हे जे क्रोमोझोम्स तयार झालेले आहेत ते क्रोमोझोम्स एका मध्यस्थानी येतात. ही सेल जी आहे ह्या सेलमध्ये हे जे 2 आहेत ते सेंट्रिओल आहेत. मघाशी सांगितल्याप्रमाणे ते अपोजिट पोल्सला गेले आणि तिथे ह्या पोल्सनी हे स्पिंडल फायबर्स तयार केले. हे प्रोटीन फायबर्स असतात. हे स्पिंडल फायबर्स या सेंट्रिओल पासून तयार झालेले असतात आणि हे जे स्पिंडल फायबर सेंट्रिओल टू सेंट्रोमियर प्रवास करतात. म्हणजे काय तर ह्या सेंट्रिओल पासून हे जे मगाशी आपण पाहिलं की हे जे मधलं आहे त्याला सेंट्रोमियर म्हणतात, ह्या सेंट्रोमियरला जाऊन चिकटतात आणि हे जे क्रोमोझोम्स आहेत ते मध्यस्थानी येऊन सगळे एका प्लेनमध्ये येतात. मगाशी बघितलं मेटा मीन्स मिडल साईडला हे सगळे क्रोमोझोम्स एका लाईनमध्ये येतात आणि ह्या सेंट्रिओल पासून स्पिंडल फायबर सेंट्रोमियरपर्यंत जातात. तर यात काय बदल झाले ते आपण पाहूयात. न्यूक्लिअर मेम्ब्रेन्स कम्प्लिटली डिसअपियर्स. मगाशी पाहिलं आपण इथे न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर व्हायला सुरुवात झाली, पण ह्या मेटाफेजमध्ये आता आपल्याला अजिबातच न्यूक्लिअर मेम्ब्रेन दिसत नाही, म्हणजे न्यूक्लियस सुद्धा दिसत नाही आहे, न्यूक्लिओलस सुद्धा दिसत नाही. आता हे जे न्यूक्लियसमधले स्ट्रक्चर्स आहेत ते सगळे बाहेर आलेत आणि सायटोप्लाझममध्ये पसरलेले आहेत. हे सगळं सायटोप्लाझममध्ये चालू आहे. मगाशी हे सगळे न्यूक्लियसमध्ये होतं हे सगळं कंटेंट क्रोमोझोम, पण आता ते न्यूक्लिअर मेम्ब्रेन गेलं
म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर झाल्यामुळे पूर्ण सेलमध्ये हे पसरलेलं आहे. आता पुढे काय होतंय तर क्रोमोझोम कंप्लीट देअर कंडेन्सेशन अँड बिकम क्लिअरली व्हिजिबल. मगाशी पाहिलं आपण हे जे क्रोमॅटिनचं कंडेन्सेशन होऊन क्रोमोझोम्स तयार झाले, पण हे क्रोमोझोम प्रोफेजमध्ये इतके व्यवस्थित आपल्याला दिसत नव्हते, पण इथे आपल्याला क्लिअरली दिसत आहेत. म्हणजे मधलं सेंट्रोमियर क्लिअरली दिसतंय. ओके, तर मेटाफेजमध्ये कधीही मेटाफेजमध्ये तुम्ही जर स्लाइड पाहिली मायक्रोस्कोपच्या खाली तर तुम्हाला क्रोमोझोम्स व्यवस्थित दिसतील. जर तुम्हाला क्रोमोझोम्स पाहायचे असतील तर तुम्ही मेटाफेजची स्लाइड पहा, म्हणजे तुम्हाला क्रोमोझोम्स व्यवस्थित दिसतील. क्रोमोझोम्स हे या फेजमध्ये व्यवस्थित दिसतात, क्लिअरली विजिबल होतात. ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज्ड इन इक्वेटोरियल प्लेन ऑफ सेल. म्हणजे काय तर क्रोमोझोम्स हे इक्वेटोरियल प्लेनमध्ये अरेंज झालेले दिसतात. स्पेशल टाईप ऑफ प्रोटीन फायबर्स म्हणजे स्पिंडल फायबर्स आर फॉर्म बिटवीन सेंट्रोमियर अँड सेंट्रिओल्स. स्पेशल टाईप ऑफ फायबर्स हे स्पिंडल फायबर्स जे आहेत ते हे प्रोटीन्स फायबर्स असतात आणि ते कशाच्या मध्ये फॉर्म होतात तर हे काय आहे सेंट्रिओल. आपण पाहिलं हे जे सेंट्रिओल आहे आणि सेंट्रिओल आणि सेंट्रोमियरच्या मध्ये तयार होतात. पण ॲनाफेज बघूयात. ॲनाफेज ही तिसरी फेज आहे. यामध्ये काय होतं, आता यात तुम्हाला खूप सारा बदल झालेला दिसेल. इथे आपल्याला आहे ते इथे जे आहेत ते सेंट्रिओल आहेत दोन बाजूला, हे स्पिंडल फायबर्स मगाशी पाहिले आपण. आणि हे काय झालंय तर हे स्पिंडल फायबर्स जे तयार झाले, ह्या स्पिंडल फायबरनी मगाशी पाहिलं आपण की मध्यभागी क्रोमोझोम्स जे इक्वेटोरियल प्लेनला आले होते त्यांना ताण मिळाला. ह्या दोन्ही बाजूनी ते ओढत होते हे स्पिंडल फायबर्स, त्यामुळे ते मधून तुटले गेले. हा जो सेंट्रोमियर आहे तो तुटला गेला आणि हे दोन वेगवेगळ्या भागात डिवाइड झाले. तर ॲनाफेजमध्ये काय होतं, सेंट्रोमियर स्प्लिट अँड सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट अँड पुल्ड इन अपोजिट डायरेक्शन विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर्स. मगाशी बघितलं की आपल्याकडे असे क्रोमोझोम्स होते, पण ह्या क्रोमोझोम्सचं काय झालं, इकडून एक स्पिंडल फायबर ओढत होता आणि इकडून एक स्पिंडल फायबर ओढत होता. त्यामुळे मधून ताण पडल्यामुळे हे दोन वेगवेगळे सिस्टर क्रोमॅटिड्स तयार झाले. असे या मधून त्यांचं विभाजन झालं. म्हणजे काय तर सेंट्रोमियर जो याला सेंट्रोमियर म्हणतात, हा सेंट्रोमियर स्प्लिट झाला आणि सिस्टर क्रोमॅटिड्स तयार झाले. ह्यांनी वेगवेगळ्या अपोजिट डिरेक्शनमध्ये त्याला पुल केलं. विरुद्ध दिशेने पुल केल्यामुळे मध्ये ताण येऊन ते तुटले गेले, सेंट्रोमियर तुटला गेला. तर काय सेंट्रोमियर स्प्लिट्स अँड सिस्टर क्रोमॅटिड्स सेपरेट अँड पुल्ड इन अपोजिट डायरेक्शन विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर. हे स्पिंडल फायबर्सच्या साह्याने केलं गेलं. सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आर कॉल्ड ॲज डॉटर क्रोमोझोम्स. म्हणजे आपण पाहिलं की हे जे आपण याला सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणतोय याला डॉटर क्रोमोझोम्स असं देखील म्हटलं जातं, डॉटर क्रोमोझोम्स. इन धिस वे इच सेट ऑफ क्रोमोझोम रिचेस अपोजिट साइड ऑफ सेल्स. म्हणजे अशा पद्धतीने हे स्पिंडल फायबर या क्रोमोझोम्सला ओढत राहतात आणि हे दोन्ही सेट्स वेगवेगळ्या दिशेला जातात आणि अपोजिट साइड्स ऑफ सेल्सला जाऊन दोन वेगवेगळे सेट्स तयार करतात. पाहूयात. टिलोफेज ही कॅरिओकायनेसिस मधली शेवटची प्रोसेस आहे. तर या टिलोफेजमध्ये काय होतं, मगाशी पाहिलं क्रोमोझोम्स दोन्हीकडे ओढले गेले आणि दोन सेट्स तयार झाले. तर टिलोफेजमध्ये काय होतं, क्रोमोझोम्स दोन्हीकडे ओढल्यानंतर आपण आता बघितलं तर इथे सेंट्रिओल आहे, इथे सेंट्रिओल नाहीये. इथे तुम्हाला न्यूक्लिअर मेम्ब्रेन दिसतंय पण इथे न्यूक्लिअर मेम्ब्रेन दिसत नाहीये. इथे न्यूक्लिओलस आहे पण इथे नाही. तर इथे खूप मोठे बदल होतात टिलोफेजमध्ये. आता ही शेवटची प्रोसेस आहे आपल्या कॅरिओकायनेसिसची, म्हणजे काय न्यूक्लिअर डिव्हिजनचं. तिथं दिसतंय तुम्हाला न्यूक्लियस डिवाइड झालेत आणि दोन वेगळे न्यूक्लियस तयार झालेले दिसत आहेत तुम्हाला. तर आपल्याला आता या सेलला पुन्हा पूर्वीच्या मूळ रूपात आणायचं, तर तिला पुन्हा पहिल्यासारखं बनवायचं आपल्याला. म्हणजे काय तर आपण जी पहिली रेस्टिंग फेजमधली जी सेल पाहिली जी की अशी दिसत होती, तिला पुन्हा तसं बनवायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन पुन्हा आणावं लागेल, न्यूक्लिओलस आणावं लागेल, क्रोमॅटिन नेटवर्क तयार करावं लागेल. म्हणजे जे क्रोमोझोम्स आहेत त्याच्यापासून क्रोमॅटिन नेटवर्क पुन्हा तयार करावं लागेल आणि सेंट्रिओल आणावं लागेल. तर काय होतं, इथून या ॲनाफेजमध्ये हा सेंट्रिओल गायब होतो, हे स्पिंडल फायबर्स पण गायब होतात आणि
हे क्रोमोझोम्स म्हणजे हे सिस्टर क्रोमॅटिड्स तयार झाले आहेत, ते एका बाजूला गोळा होतात, न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होतं त्यांच्या भोवती, न्यूक्लिओलस तयार होतो आणि दोन वेगवेगळे न्यूक्लियस तयार होतात वेगवेगळ्या पोल्सला. याला टीलोफेज म्हणतात. आता हे टीलोफेजमध्ये न्यूक्लिअर डिव्हिजन कंप्लीट झाली आहे, डॉटर न्यूक्लियस तयार झाले, दोन वेगवेगळे न्यूक्लियस तयार झालेत. इथून पुढची फेज जी असणार आहे ती सायटोकायनेसिस असणार आहे, म्हणजे हा सायटोप्लाझम डिवाइड होऊन दोन वेगळ्या सेल्स तयार होणार आहेत. टीलोफेजमध्ये काय होतं, क्रोमोझोम और डॉटर क्रोमोझोम नाव स्टार्ट्स टू डिकंडेन्स. म्हणजे आपण मगाशी बघितलं जे क्रोमॅटिन्स होते, हे क्रोमॅटिन नेटवर्क होतं, ते कंडेन्स होऊन क्रोमोझोम्स तयार झाले. कंडेन्स होणे म्हणजे काय, त्याचं श्रिंक होणे आणि बारीक होऊन बारीक बारीक वेगवेगळे क्रोमोझोम्स तयार झाले. पण आता आपल्याला पुन्हा अशी सेल बनवायची आहे, तर ह्याला डिकंडेन्स केलं पाहिजे आणि या पुन्हा आपल्याला क्रोमॅटिन नेटवर्क फॉर्म केलं पाहिजे. तर आता जेव्हा सायटोकायनेसिसला जाईल ही सेल, त्यावेळेस ह्या क्रोमोझोम्सचं डिकंडेन्सेशन होऊन त्याचं क्रोमॅटिन नेटवर्क तयार होतं. म्हणजे जेव्हा सायटोकायनेसिस प्रोसेस होईल त्यावेळेस आपल्याला क्रोमॅटिन नेटवर्क दिसणार, क्रोमोझोम्स दिसणार नाहीत. आणखीन काय होणार पुढे, सो दे अगेन बिकम थ्रेड लाईक, थिन अँड इनविजिबल. म्हणजे काय, तर हे क्रोमोझोम्स जे आहेत ते थ्रेड लाईक होणार आहेत, थिन होणार आहेत आणि ते इनविजिबल होणार आहे. म्हणजे आता इथे आपण दाखवले, डायग्रॅमॅटिकली आपण दाखवतोय, पण जेव्हा तुम्ही मायक्रोस्कोपच्या खाली बघाल त्यावेळेस हे क्रोमॅटिन नेटवर्क आपल्याला दिसणार नाही. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फॉर्म्ड अराउंड इच क्रोमोझोम. हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म झालेलं तुम्हाला दिसतंय. दस टू डॉटर न्यूक्लियस आर फॉर्म. त्याच्यामुळे काय झालेत, हे दोन डॉटर न्यूक्लियस तयार झालेले आहेत. स्पिंडल फायबर्स कम्प्लिटली डिसअपियर्स. हे स्पिंडल फायबर्स जे होते मगाशी, त्यांची गरज होती ओढण्यासाठी दोन क्रोमोझोम्स, पण आता ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर आता आपल्याला त्याची गरज नाही आहे, तर ते डिसअपियर होतात. सेंट्रिओल पण डिसअपियर होतं, कारण आपल्याला आता त्याची गरज नाही आहे, कारण सेल डिव्हिजन, न्यूक्लिअर डिव्हिजन कंप्लीट झाली आहे, त्यामुळे ते पण डिसअपियर होतात. न्यूक्लिओलस, हे जे न्यूक्लिओलस आहे ते रिअपियर होतं. मगाशी न्यूक्लिओलस आपल्याला कुठे दिसत नव्हतं, पण न्यूक्लिओलस ही खूप गरजेचं असतं न्यूक्लियसचं जे काही प्रोसेस आहे ती पाहण्यासाठी. तो आता न्यूक्लियस पुन्हा आपल्याला दिसतोय. तर अशी टीलोफेजची प्रोसेस होते. या टीलोफेजची प्रोसेस झाल्यावर आपली कॅरिओकायनेसिसची प्रोसेस पूर्ण होते, म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजनची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. सायटोकायनेसिस पाहूया. सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन किंवा सेलचं डिव्हिजन. आता आपण पाहतोय इथे पुन्हा रेस्टिंग फेज मधली सेल इथे तयार झाली आहे, म्हणजे न्यूक्लिओलस दिसतोय, न्यूक्लिअर मेम्ब्रेन दिसते, क्रोमॅटिन नेटवर्क फॉर्म झालेलं दिसतंय. आता फक्त आपल्याला इथून मधून ती सेल कट करायची आहे. मग काय होतं, नॉच इज फॉर्म्ड ॲट द इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेल. ह्या सेलच्या इक्वेटोरियल प्लेनमध्ये एक नॉच फॉर्म होते, म्हणजे मधून ते पिंच केलं जातं आणि नॉच फॉर्म होते. हे सगळं ॲनिमल सेलमध्ये होतं, नॉच फॉर्मेशन. दिस नॉच डीपन्स ग्रॅज्युअली अँड टू न्यू सेल्स आर फॉर्म्ड. म्हणजे ही आणखी डीप होत जाते आणि ही मधून कट होते आणि दोन वेगवेगळे सेल्स तयार होतात. आणि प्लांट सेलमध्ये काय होतं, तर अशी नॉच फॉर्म होत नाही, तर डायरेक्ट सेल प्लेट फॉर्म होते आणि दिस न्यू सेल्स आर कॉल्ड. आणि मग जे दोन सेल्स वेगळ्या तयार होतील त्यांना डॉटर सेल्स म्हटलं जातं. जर प्लांट सेलमध्ये जर पाहायला गेलं तर सेल प्लेट फॉर्म होते आणि ॲनिमल सेलमध्ये नॉच फॉर्म होते, एवढाच फरक आहे. आणि सायटोकायनेसिस ही सगळ्यात सोपी प्रोसेस आहे. त्यामध्ये फक्त काय होतं तर सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. म्हणजे हे सायटोप्लाझम जे आहे, इथे सगळं सायटोप्लाझम असतं, ते फक्त डिवाइड केलं जातं नॉच फॉर्मेशन किंवा सेल प्लेट फॉर्मेशननी. आता तुम्हाला दिसेल दोन सेल तयार झाल्या तर त्या अगदी रेस्टिंग फेजमधल्या सेल सारख्या दिसतील, म्हणजे क्रोमॅटिन नेटवर्क, न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन.